नमस्कार, मी मृणाल संतोष पंडित आज आपल्याला जे हॉस्पिटल इमर्जन्सी वॉर्ड कक्ष क्रमांक 4 येथे घेऊन जात आहे। हे आहे जे हॉस्पिटल गेट नंबर 8। मी तुम्हाला माझ्या मागच्याच व्हिडिओमध्ये उत्तमरित्या समजवले आहे की जे हॉस्पिटल अपघात विभाग म्हणजे कॅज्युअल्टी येथे कसे पोहोचायचे। इथे आल्यानंतर विभाग 1 मध्ये तुम्हाला तज्ञ वैद्यकीय डॉक्टर उपलब्ध असतात जे रुग्णाला तत्परतेने तपासतात आणि त्याच्या आवश्यकतेनुसार दाखल करण्याची गरज असेल तर डिपार्टमेंट ऑफ इमर्जन्सी मेडिसिन येथे पाठवतात। इथे सिरियस रुग्ण दाखल करून घेतले जातात, जसे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट, हेड इंजुरी पेशंट, उच्च रक्तदाब, अनकंट्रोल शुगर, हार्ट अटॅक पेशंट, पॅरालिसिस पेशंट असे सिरियस रुग्ण डिपार्टमेंट ऑफ इमर्जन्सी मेडिसिन येथे दाखल केले जातात। इथे आल्यानंतर समोरच तुम्हाला सिस्टर उपलब्ध असतात ज्या रुग्णाचे रजिस्ट्रेशन करतात आणि रुग्ण आणि नातेवाईक यांना आवश्यक ती माहिती देतात। त्यानंतर आतमध्ये उपलब्ध असलेले मेडिसिन व सर्जरीचे डॉक्टर रुग्णाला तपासतात व आवश्यक ते उपचार आणि वैद्यकीय चाचण्या ॲडवाइस करतात, ज्या जे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत। जे हॉस्पिटल हे सदैव रुग्णसेवेसाठी आवश्यक असणाऱ्या अद्ययावत यंत्रसामुग्रीने सुसज्ज आहे, जसे रुग्णसेवेसाठी आवश्यक असणारे व्हेंटिलेटर्स, मॉनिटर्स, डिफिब्रिलेटर, हृदयरोग पेशंटसाठी आवश्यक असणारे ECG मशीन ज्याने ECG काढला जातो, हळूहळू इंजेक्शन देण्यासाठी गरज असणारे सिरिंज पंप ज्याने इंजेक्शन दिले जाते, अस्थमाच्या पेशंटसाठी नेब्युलायझेशन उपलब्ध आहे। इथे लहान मुलांचे डॉक्टर, हाडांचे डॉक्टर, त्याच्यानंतर मेंदूचे डॉक्टर उपलब्ध आहेत। तुमचा पेशंट बघायला उशीर होत असेल तर तुमचे डॉक्टर दुसरा पेशंट बघण्यात बिझी आहेत, तर पॅनिक होऊ नका। इथे स्त्री रुग्णांसाठी वेगळा कक्ष आणि पुरुष रुग्णांसाठी वेगळा कक्ष आहे। इथे मायनर ओटी आहे जिथे लहान लहान ऑपरेशन्स केली जातात, जसे टाके घालणे, टाके काढणे, छोटी मोठी ड्रेसिंग्स करणे, तसेच प्लास्टर काढणे। एखादा ऍक्सिडेंटचा पेशंट असेल आणि फ्रॅक्चर झाले असेल तर त्याला इथे प्लास्टर देखील घातले जाते। अशा अनेक सोयी सुविधा जे हॉस्पिटलमध्ये सर्व रुग्णांसाठी उपलब्ध आहेत। तर या सोयी सुविधांची माहिती हवी असेल तर स्टे ट्यून। थँक यू।